नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन. आता यामध्ये बघा, आपण सुरुवातीला डेसिमल नंबर कशाला म्हणायचं त्याविषयी माहिती बघितलेली आहे. त्यानंतर हेक्साडेसिमल कशाला म्हणायचं त्या रिलेटेड सुद्धा आपण लेक्चर घेतलेलं आहे. आता याचं कन्व्हर्जन जे आहे, तर तुम्हाला जवळपास 50% आपला जो फर्स्ट चॅप्टरचा जो सिलेबस आहे तर तो आपण बघितलेला आहे. म्हणजेच 50% आपलं टीचिंग करून झालेलं आहे. आता उरलेलं आहे 50%. तर त्यामध्ये बघा मग तुम्हाला आता कालच लेक्चर आपण बघितलं त्यामध्ये आपण हेक्साडेसिमलचं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आणि आज जो पुढचा पॉईंट असणार आहे डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन. मग ते कशा प्रकारे करायचं ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बघा काय रूल्स दिलेले आहे सुरुवातीलाच त्यांनी. काय दिलेलं आहे बघा. The decimal number can be converted to hexadecimal number by successively dividing by 60. बघा, जे डेसिमल नंबर आहे तर ते काय होतात इझिली कन्वर्ट होतात किंवा आपल्याला डेसिमल नंबर कन्वर्ट करता येतात हेक्साडेसिमल नंबर मध्ये. ते कशा प्रकारे त्यांनी दिलेले आहे सक्सेसफुली डिवाइडिंग बाय 60. म्हणजे आपण 16 ना जर डिवाइड केलं त्या संख्येला त्या टाइप म्हणजे स्टेप नुसार तर तुम्हाला नक्कीच डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला एक रूल नंबर फर्स्ट समजला आहे. जी संख्या दिली जाणार आहे डेसिमल नंबर तिला आपल्याला डिवाइडेड बाय 16 करायचं आहे. दुसरा रूल्स काय दिलेला आहे. द रिमाइंडर इज कन्वर्टेड टू इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल. बघा, मग त्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे एक रिमाइंडर म्हणजे रिमाइंडर हा पॉइंट्स येणार आहे त्यामध्ये. रिमाइंडर इज कन्वर्टेड टू द इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल. म्हणजेच जो रिमाइंडर उरणार आहे तो इक्विव्हॅलेंट कशाच्या असणार आहे हेक्साडेसिमलच्या. म्हणजेच रिमाइंडर जे येणार आहे तर ते आपला हेक्साडेसिमल तो नंबर येणार आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे. द रिमाइंडर टेकन इन अ रिव्हर्स ऑर्डर रिटर्न फ्रॉम द बॉटम टू टॉप. आता मग जो रिमाइंडर उरलेला आहे तोच आपला काय हेक्साडेसिमल नंबर आहे. मग ते रीड करताना कशा प्रकारे करायचं आहे आपल्याला रिटर्न फ्रॉम द बॉटम टू टॉप. म्हणजे लिहित असताना किंवा रीड करत असताना आपल्याला काय करायचं आहे बॉटम म्हणजे खालून वर टॉप म्हणजे बॉटम टू टॉप आपल्याला काय करायचं आहे रीड करायचं आहे. यूज हेक्साडेसिमल नंबर. समजले. दोन रूल्स आहेत. पहिलं काय आहे 16 काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. रूल नंबर दुसरा जो आहे तर तो काय असणार आहे आपला तर द रिमाइंडर कन्वर्टेड म्हणजे जो रिमाइंडर येणार आहे तोच आपले हेक्साडेसिमल नंबर येणार आहे. मग असे हेक्साडेसिमल नंबर आपल्याला 2 ते 3 भेटणार आहे. मग ते रीड कसे करायचे बॉटम टू टॉप करायचे आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा हायलाइट करतो. या ठिकाणी डिवाइड बाय 16 ना करायचं आहे. त्यानंतर दुसरं काय आहे जो आपला रिमाइंडर आहे तर तोच काय आहे आपला हेक्साडेसिमल नंबर. आणि त्यानंतर रिटर्न फ्रॉम बॉटम टू टॉप वाचताना काय करायचं आहे बॉटम टू टॉप आपल्याला जायचं आहे. हे आपले डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन करताना हे रूल्स आपण अप्लाय करायचे आहे. आता काही एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुम्हाला इझिली समजणार. बघा, आपला जो जे एक्झाम्पल्स आहे कन्वर्ट 150 म्हणजेच 150 टू द बेस 10 म्हणजे काय आहे आपला हेक्साडेसिमल नंबर. डेसिमल नंबर आहे. आता त्याचं कन्वर्जन हेक्साडेसिमल युजिंग डिव्हिजन बाय 60 मेथड. म्हणजेच ते जरी स्टेटमेंट जरी नसलं तुम्हाला फक्त सांगितलं 150 चं कन्वर्जन तुम्हाला हा जो डेसिमल नंबर आहे याचं कन्वर्जन तुम्हाला हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे. तर मग ते कशा प्रकारे करायचं बघा सुरुवातीला काय करायचं आहे या ठिकाणी हा जो नंबर दिलेला आहे तर तो लिहून घ्यायचा आहे. लिहला राईट केला. त्यानंतर मग बघा काय करायचं आहे पुढे तुम्हाला फर्स्ट रूल काय दिलेला आहे 16 ना डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं आहे 16 ना डिवाइड करायचं. ओके. आता त्यामध्ये बघा काही क्वेश्चन उरतील आणि काय रिमाइंडर उरतील बघा. क्वेश्चन KUO TI क्वेश्चन आणि दुसरं काय उरणार आहे रिमाइंडर. रिमाइंडर उरणार आहे. रिमाइंडर हेच काय असणार आहे आपले हेक्साडेसिमल नंबर असणार आहे.
त्याच आपण इन ब्रॅकेट हेक्सा डेसिमल हेक्साडेसिमल नंबर बरोबर आहे. आता बघा, आता याला भाग द्यायचा आहे. भाग जरी देता येत नसेल तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी, लहानातल्या लहान संख्येने तुम्हाला काय द्यायचं आहे, भाग द्यायचा आहे. करा याचे निम्मे 16 चे निम्मे किती येणार? 8 येणार. आणि 150 चे किती येणार? 75 येणार. त्यानंतर 8 ने भाग देऊ शकता आता. 8 9 72 म्हणजे 9 क्वोशंट आला आणि उरले किती बाकी बघा बरं. 72 म्हणजे 3 रिमाइंडर आला. किती आला रिमाइंडर? 3 आलेला आहे. या ठिकाणी बघा, बघा या ठिकाणी आपल्याला आपण जर 3 नं भाग दिला, तर या ठिकाणी बघा, आपण जर 8 नं भाग दिला, 8 9 72, परंतु आपल्याला ते पॉइंट्स मध्ये मिळत आहे. आपल्याला पॉइंट्स नाही लागत, पूर्ण ॲक्युरेट नंबर लागतो रिमाइंडर मध्ये. म्हणून आपल्याला ही मेथड जी आहे, तर ही मेथड यूज करता येणार नाही. मग पुढे काय येणार आहे बघा. या ठिकाणी बघा आपल्याला 150 हा नंबर घेतला, डिवाइडेड बाय 16 करायचा आहे. 16 चा बघा 16 नवं किती होत आहे बघा, 144. किती होत आहे? 144. मग डायरेक्ट आपण 16 ने दिला भाग, 16 नव 144. किती उरत आहे? 6 उरत आहे बरोबर आहे. पूर्ण आपल्याला नंबर्स भेटलेला आहे. मग ही मेथड आपली अ, योग्य राहणार आहे. रिमाइंडर 6 उरला आणि क्वोशंट किती येणार? भाग किती न गेला? 9 न गेला. ओके, रिमाइंडर 6. त्यानंतर परत क्वोशंट मधला हा हा जो दिलेला आहे बघा, हा नंबर क्वोशंट मधला, तर तो परत घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याला डिवाइडेड बाय 16 करायचा आहे. 16 केलं. सांगा बरं आता यामध्ये क्वोशंट किती येणार आहे? 0 चा भाग जाणार आहे आणि रिमाइंडर किती उरणार आहे? 9. समजलं? आता काय करायचं आहे? रीड करताना तुम्हाला काय सांगितलेलं आहे? बॉटम टू टॉप जायचं आहे. मग बॉटम या ठिकाणी आहे. बॉटम टू तुम्हाला काय जायचं आहे? टॉप जायचं आहे. मग बघा पहिला नंबर काय येणार आहे? म्हणजेच 150. हा जो डेसिमल नंबर आहे, हा जो डेसिमल नंबर आहे, तर त्याचं कन्व्हर्जन हेक्साडेसिमल मध्ये सुरुवातीला बॉटमला काय आहे? 9 आहे आणि टॉपला काय आहे? 6 आहे. आणि याचा जो बेस असणार आहे, तर तो काय असणार आहे? 16 किंवा एच सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला कन्व्हर्जन जे आहे, ते कन्व्हर्जन करता येणार आहे. त्याचा आन्सर अशा प्रकारे येणार आहे. समजलं तुम्हाला? इझी आहे. पहिला रूल्स आपल्याला 16 ने डिव्हाईड करायचा आहे. त्यानंतर जो आपल्या मराठी भाषेमध्ये जो भाग जाईल, क्वोशंट मध्ये लिहा आणि जे बाकी उरणार आहे, तर ती रिमाइंडर मध्ये लिहायची आहे. जोपर्यंत क्वोशंट मध्ये 0 येत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? 16 ला डिव्हाइड करायचं आहे. कशाने? 16 ला डिव्हाइड करायचं आहे क्वोशंट मधील व्हॅल्यूला. ओके. अशा प्रकारे तुम्हाला अ, हे डेसिमल नंबरचे हेक्साडेसिमल मध्ये तुम्हाला कन्वर्जन करता येणार आहे. पुढचं एक्झाम्पल्स बघूयात बघा. कन्वर्ट, पुढचा नंबर दिलेला आहे 420. हा डेसिमल नंबर दिलेला आहे, त्याचं कन्वर्जन तुम्हाला हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे. घ्या सुरुवातीला काय लिहून घेशील? क्वोशंट लिहून घ्या. क्वोशंट लिहून घेतला. त्यानंतर इकडे रिमाइंडर, त्यालाच तुम्ही काय म्हणणार? हेक्साडेसिमल नंबर. ओके, हेक्साडेसिमल नंबर शॉर्टकट मध्ये लिहितो मी. ठीक आहे. सांगा काय येणार? आपला सुरुवातीचा नंबर जो आहे 420 डिवायडेड बाय 16. द्या भाग बरं. 16 एक 16, 16 दुने 32. 16 एक 16, 16 दुने 32. किती उरले? 100. ओके, 10 उरले. त्याच्या 30 42 मधून 32 गेले 10 आणि वरचा कॅरी जो असा आहे 0, म्हणजे 100. मग 16 चोक 64 16 85 16 सख 96. किती होते? 16 सख 96. त्यानंतर 16 सख 96. किती उरले? 4 उरले. रिमाइंडर मध्ये 4 घ्या आणि क्वोशंट किती येणार आहे? 26. ओके, इथपर्यंत समजलं. आता परत हा क्वोशंट मध्ये जो व्हॅल्यू भेटलेला आहे 26 डिवायडेड बाय 16. आता यामध्ये बघा 16 ने भाग द्या बरं. 16 एक 16, म्हणजे 16 चा फक्त एकच ग्रुप बनू शकतो. मग उरले किती रिमाइंडर मध्ये? 10.
रिमाइंडर मध्ये किती येणार आपले 10 येणार. ओके. आणि त्यानंतर मग बघा, तर क्वोशंट मध्ये अजून 0 आलेला नाही. म्हणून आपण काय करणार, हा एक परत या ठिकाणी लिहिणार 1 डिव्हायडेड बाय 16. मग किती येणार? 0 येणार क्वोशंट आणि रिमाइंडर किती येणार? 1 येणार. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता तुम्ही म्हणशाल हा 10 आलेला आहे. मग हा 10 जो आलेला आहे, त्यालाच आपण हेक्साडेसिमल मध्ये काय लिहितो? आता 0 to 9 सेम आहे नंबर्स, बरोबर आहे? आणि त्यानंतर बघा डेसिमल तुम्हाला चार्ट आठवत असेल डेसिमल आणि हेक्साडेसिमल 0 to 9 व्हॅल्यू सेम. त्यानंतर 9 नंतर काय येतो तुमचा ए येतो. ए ला व्हॅल्यू काय आहे? डेसिमल मध्ये 10 आहे. बरोबर आहे? पण 10 कोणती आहे डेसिमल? त्याला आपण हेक्साडेसिमल मध्ये काय म्हणतो? ए म्हणत असतो. काय म्हणत असतो? ए म्हणत असतो. आणि लास्ट काय तुम्हाला रीड करायचं आहे. लिहत असताना काय सांगितलेलं आहे रूल्स? बॉटम टू टॉप जायचं आहे. बरोबर आहे? मग सांगा काय येणार? 1 त्यानंतर ए आणि 4 टू द बेस एच लिहू शकता किंवा 16 पण तुम्ही लिहू शकता. बरोबर आलं आहे आपला आन्सर. या ठिकाणी बघा 16 6 रिमाइंडर 7. बघा, तुम्हाला मेन स्टेप जे आहे तर ते स्टेप महत्वाचे आहे. कॅल्क्युलेशन एकदा क्रॉस चेक करत जा. पण जवळपास आपलं कॅल्क्युलेशन बरोबरच आहे. ते एकदा क्रॉस चेक करत जा. ठीक आहे. स्टेप समजल्या 16 ने डिवाइड करा. त्यानंतर मग बघा जोपर्यंत क्वोशिएंट मध्ये बघा या ठिकाणी 0 येत नाही. 0 येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन जे आहे तर ते कॅल्क्युलेशन करत राहायचं आहे. म्हणजे 16 ने डिवाइड करत राहायचं आहे. त्यानंतर इकडे जे रिमाइंडर मध्ये येतात त्यालाच आपण हेक्सा ते इक्विव्हॅलंट्स असतात. कशाच्या? हेक्साडेसिमल नंबरच्या. मग त्यानंतर मग फायनल तुम्हाला 0 आल्यानंतर इथून काय करायचं आहे? बॉटम टू टॉप काय करायचं आहे? रीड करायचं आहे. मग सुरुवातीला 1 येणार, इथे 10 येणार. डेसिमल नंबरला 10 आहे तर त्यालाच आपण हेक्साडेसिमल मध्ये ए म्हणत असतो. इथे जर 11 आला असता तर बी आला असता. बरोबर आहे? आपण जो चार्ट आहे तर तो चार्ट बघितलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजणार. बघा अशा प्रकारे तुम्हाला फायनल आन्सर लिहायचा आहे. 4 टू 0 टू द बेस 10 याचं कन्व्हर्जन जे आहे तर तिथे तुम्ही हेक्साडेसिमल मध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर येणार आहे. समजलं सर्वांना? त्यानंतर पुढचं एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचं आहे. जर समजा फ्रॅक्शन नंबर आला तर तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करशाल. ठीक आहे. सुरुवातीचं 40चं तुम्हाला काढता येणार आहे. 40चं सुरुवातीला आपण काढून घेऊयात. ठीक आहे. सांगा काय असणार आहे आपली प्रोसेस? नंबर लिहून घ्या 40. त्यानंतर इकडे शॉर्टकटमध्ये आता क्वोशंटचा क्यू घेतो, रिमाइंडरचा आर घेतो. ठीक आहे. सांगा 40 डिवाइडेड बाय आपल्याला काय करायचं आहे? 16 करायचं आहे. किती येणार? 16 16 दुने 32 उरणार किती? 8 उरणार. ओके. परत हा 2 घ्या. 2 डिवाइडेड बाय 16. मग 16 ची काय होणार का ग्रुप? नाही. 0 होणार आणि रिमाइंडर 2 येणार. ओके. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? ठीक आहे. 0 आला, स्टॉप करा. त्यानंतर रीड करायचं आहे तुम्हाला बॉटम टू टॉप. सुरुवातीला काय येणार? 2 येणार आणि नंतर 8 येणार. बस. आता त्यानंतर जो फ्रॅक्शन नंबर जो आहे तर ते फ्रॅक्शन नंबरचा आता बघूयात. त्या मेथड जर तुम्हाला फ्रॅक्शन नंबर आला तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय 16 करायचा आहे. बरोबर आहे? बघूयात कशा प्रकारे. आता आपला जो नंबर आहे तर तो काय असणार आहे? 40चं केलं. मग फ्रॅक्शन नंबर काय आहे? 0.2. आता 0.2 घ्या. मल्टिप्लाय बाय 16. सांगा व्हॅल्यू किती येत आहे बघा याच्यात. 16 दुने 32 येणार म्हणजेच 3.2. मग यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे? पॉइंटचं जे व्हॅल्यू आहे तर त्या वेगळ्या करायच्या आहे म्हणजे 0.2 आणि मग उरणार काय? कॅरी किती येणार? कॅरी या ठिकाणी 3 लिहिणार. ओके. हा जो इकडचा नंबर आलेला आहे पॉइंटच्या इकडचा तो या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर मग हा परत 0.2 घ्या. 0.2 इंटू परत काय करायचं आहे तुम्हाला? 16 करायचं आहे. परत सेम व्हॅल्यू येत आहे 3.2. परत 0.2 यामधला जो आहे त्या ठिकाणी बघा ही जी व्हॅल्यू आली त्याची सेपरेट करून घ्यायचं आहे. म्हणजे 0.2 कॅरी 3. अशा प्रकारे 3 3 येत आहे. मग आपल्याला परत
तेच नंबर आपल्याला येत जाणार आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो? याचा जो हेक्साडेसिमल नंबर जो आहे, तर तो काय येणार आहे? 0.333. जरी तुम्ही पुढचं जरी सॉल्व्ह केलं, या ठिकाणी बघा, तर 0.2 घेतलं, 33 कंटिन्यू येत राहणार आहे. मग हा नंबर आणि हा फ्रॅक्शन नंबर जो आलेला आहे, तर ते काय करायचं आहे? ॲड करा. मग काय येणार आहे? फायनल 28 पॉइंट, पॉइंट नंतरची व्हॅल्यू बघा. मग हा कोणता पॉइंट असणार आहे सांगा बरं? पॉइंट नंतरची काय व्हॅल्यू आहे लिहून घेतो. 333 6. मग हा जो पॉइंट आहे आपण हे कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे? हेक्साडेसिमल मध्ये. हा पॉइंट कोणता असणार आहे आपला? हेक्साडेसिमल पॉइंट असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग बघा 40.2 टू द बेस काय आहे? 10 याचं कन्वर्जन आपण हेक्साडेसिमल मध्ये केलेलं आहे. मग 40 आणि 0.2 मधला हा जो पॉइंट दिलेला आहे तुम्हाला, तर तो कोणता असणार आहे? हा या ठिकाणी जो पॉइंट दिलेला आहे, आता तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी बघा, हा पॉइंट्स आहे तर तो डेसिमल पॉइंट्स आहे कारण त्याचा बेस 10 आहे. ही व्हॅल्यू बघा, तिचा बेस 16 आहे, म्हणून हा पॉइंट कोणता असणार आहे? हेक्साडेसिमल पॉइंट्स असणार आहे. समजलं सर्वांना? आपण तिन्ही एक्झाम्पल्स बघितलेले आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी, प्रॅक्टिससाठी अजून दुसरे काय नंबर्स जे आहेत तर ते नंबर्स घेऊ शकता आणि त्याचं कन्वर्जन हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे. बघा फ्रॅक्शन नंबर आले तर तुम्हाला मल्टिप्लाय बाय 2 सॉरी मल्टिप्लाय बाय 16 करायचं आहे आणि बाकीचे नंबर जर असतील तर त्याला डिवाइडेड बाय 16 करायचं आहे. अशा प्रकारे दोघांचे वेगवेगळे रूल्स आहेत फ्रॅक्शन नंबरचे आणि नॉर्मल जो नंबर भेटेल तुम्हाला त्याचे इंटिजर आणि फ्रॅक्शन. ओके, समजलं सर्वांना? तर बघा अशा प्रकारे आज आपण जे हेक्साडेसिमल नंबर जो आहे, तर त्याचं म्हणजेच डेसिमल टू हेक्साडेसिमल नंबरचं कन्व्हर्जन जे आहे तर ते आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.